दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. सेवेसाठी स्वतःचा पगार बाजूला ठेवतात, स्वतःचं उत्पन्न बाजूला ठेवतात आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीचं स्वागत करतात. आणि हा नालायक काय म्हटला, जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्रॅफिक जाम होतं. अरे तू मुळात महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये आणि त्यातली त्यात पुण्याचा तुझा काही संबंध नाहीये, तरी वारीच्या विरोधात अबू आझमी बोलतोय. तो अबू आझमी औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय. ज्या औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले, त्याला अबू आझमी आदर्श मानतोय. पहलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला माहितीये. फक्त धर्म विचारून मारलं ताई. आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म समभाववाला होता, तो म्हटला दादा मला मारू नको, मी हिंदूचे. अहो त्या जिहाद्याला डाऊट आला, त्याने पॅन्ट काढून चेक केला, पॅन्ट काढून चेक केला की याचं छाटलंय का नाही छाटलंय. दादा जेव्हा त्याच्या लक्षात आलं याचं छाटलेलं नाहीये, धाड 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 गोळ्या घातल्या, फक्त हिंदू आहे म्हणून मारलं. आणि त्या पहलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना, तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जिहादी प्रवृत्ती खातात भारताचं आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले. म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे, हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे, आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही. जे जिहादी आज आमच्या संग्राम दादा जगतापांच्या विरोधात आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो, दादांनो ज्या मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दाच साफ चुकीचा आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये जर लव जिहादला एखादी आमची हिंदू भगिनी बळी पडली, आमच्या महाराष्ट्रामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांची एखादी जमीन जर जिहाद्यांनी लुबाडली, जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती मग वारी असो, साधू संत असो, देवी देवता असो, यांच्या विरोधात जर जिहादी प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांगतो संग्राम दादा जगतापांसारखा आमदार हेच म्हणणार, उठाव दांडे, उठाव दांडे, उठाव दांडे. हे हिंदुत्ववादी सरकार आहे, राज्य हिंदुत्ववाद्यांचं आहे. इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र केले तर उठाव दांडे, पर्याय नाहीये. राग यायचं काहीच कारण नाही. लायकीत राहा, लायकीत राहा, लायकीत. काळ तुमचा संपलेला आहे. आता खऱ्या अर्थानं हिंदुस्थान स्वतंत्र झालेला आहे. आणि मी तुम्हाला आज मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचंय. मी इथं उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा, ही बाजू लावून धरायची, ही मोहीम लावून धरायची. पुढचा काळ फक्त भगवा काळ. माझं वाक्य लक्षात ठेवा, भगवा. मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये, जेव्हा आम्ही स्टेजवर नाही असं म्हणतो ना उठाव दांडे म्हणतो ना, तेव्हा खालून टाळ्या वाजतात, पोरांना आनंद होतो, स्फूर्ती चढते. पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती, जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती, तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो. याचं उदाहरण आज या अहिल्यानगरच्या आमदारानं दाखवून दिलंय. तुमच्या पाया पडतो
अशीच साथ राहू द्या, अशीच साथ राहू द्या. सागर भैया, आमदार किती सगळे 288 ना. सध्या जे आधी 4च लोकांची नावं घेत आहे. नितेश राणे साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा जगताप. आजचा ऐका, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही हिंदुस्थानभर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर, हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जिहाद्यांना ही 4 नावं नाही घ्यावा लागली पाहिजे, एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि 288 नावं त्यांना घ्यावा लागली पाहिजे. 288. आपलं टार्गेट ठेवा, टार्गेट ठेवा. आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे. आज संग्राम, अहो खरं सांगू, बोलू तुम्हाला, अहो गावोगाव मी फिरतो, पोरं मला म्हणतात साहेब लय काम करावं वाटतं पण आमचा आमदार साथ देत नाही. आमचा आमदार डबल ढोलकी आहे, आमचा आमदार मदतच करीत नाही. एक सांगतो ऐका, आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो, लिहून ठेवा डायरीत. योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागतं. ते भाग्य तुमचं. तुमचा आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय, हे तुमचं भाग्य. त्याचे हात इतके बळकट करायचे, इतके बळकट करायचे. मी या जिहाद्यांना सांगू इच्छितो, संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी ओलांडावी लागणार आहे. कालपासून अनेक आमदारांचे मला फोन आले, अनेक खासदारांचे मला फोन आले, अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले. बापू अहिल्यानगर मध्ये जा आणि आम्ही सगळ्या संग्रामदादा जगतापांच्या पाठीशी सांगा. ही वज्रमुठ बांधून ठेवू, अजिबात वळवळ करू द्यायची नाही. कोण म्हटलं ना गुन्हेगार आहे, कोण म्हटलं ना गुंड आहे. एक सांगू, ज्या राजाला हार घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता. या राजाला, आपल्या बापाला, त्यांनाही गुंड म्हटलं होतं. शंभू राजांना गुंड म्हटलं होतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव गुंड म्हटलं. स्वातंत्र्यवीर, ऐका, एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड आहे. त्या गुंडांनीच क्रांती केली, त्या गुंडांनीच भगवा फडकावत ठेवला. म्हणून या जिहाद्यांना सांगू इच्छितो, दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राजा फुले. प्रत्येक हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी, प्रत्येक हिंदुत्ववादी खासदाराच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना, सुजय दादा, लंका जाळायला लय वेळ नाही लागणार. लंका आपण जाळलेली आहे, तो आपला इतिहास आहे. लंकेचा नाही, लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो. त्यामुळं तुम्ही गाठ बांधा, तुम्ही गाठ बांधा आणि आणायचंय ते फक्त राम राज्य. कट्टर व्हावंच लागेल. प्रत्येक जण कट्टर आहे हो. त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना, आणि आम्ही भगव्या टोप्या घातल्या की कट्टरवादी. गैरसमज काढून टाका, हा संग्राम बापू कट्टरवादी आहे, चला काय करायचंय ते करून घ्या. धर्मनिष्ठा म्हणजे जर कट्टरवाद असेल, आणि या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य सर्व धर्म समभाव, 1 नंबरचं खोटारडं वाक्य आहे. आमच्या हिंदू धर्म बदलला का विचार बदलतो. आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच म्हणतात.
एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या इतर भावंडांना भाऊच मानतात, बहिणीच मानतात. इतर धर्मांमध्ये आहे का असं? आहे का? मग कसा सर्व धर्म समभाव होईल? आमच्या हिंदू धर्मामध्ये मुंगी सुद्धा मारायची म्हटली ना, नाही, अहिंसा परमो धर्म. इतर धर्मांमध्ये आहे का तसं? आहे का? अहो, अहिंसा मूळ तत्व आहे. आणि जग जर वाचवायचं असेल तर एकमेव पर्याय आहे हिंदुत्व, दुसरा पर्यायच नाही. देश जर टिकवायचा असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं असेल तर फक्त हिंदुत्व. संग्रामदादा जगताप या अहिल्यानगर वासियांना भेटलेलं एक वरदान आहे. मी आपल्याला सांगतो, आज शेवगाव मध्ये एका हिंदू मुलीवर चाकूने वार केले. परवा पाथर्डीमध्ये एका गोरक्षकाला कत्तलखान्यात नेऊन मारलं. कोण आहे यांना वाली? कोणाला फोन करतात? संग्रामदादा यावं शेवगावला, संग्रामदादा यावं पाथर्डीला, संग्रामदादा यावं अक्कलकोटला, संग्रामदादा या सोलापूरला. आणि तो संग्रामदादा तुमचा भूमिपुत्र आहे, तुम्हाला अभिमान असला पाहिजे. आज मडीमध्ये एवढं मोठं आंदोलन, आज तिथले सरपंच उपस्थित, एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं, कोणाचं पाठबळ होतं? इथून अहिल्यानगर मधून संग्रामदादा जगताप म्हणत होता, मी तुमच्या पाठीशी. तेव्हा ते आंदोलन यशस्वी झाले. म्हणून संग्रामदादा जगताप आपल्या सगळ्यांची ताकद आहे. आणि या जिहाद्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही एक काम करू. आता ते जे व्हिडिओ आले ना, तो नेमका माणूस कोण आहे तो शोधायचा, गाडीत भरायचा आणि पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा. तेवढं टार्गेट बांधू, त्याच्यावर गुन्हा दाखल करायची जबाबदारी सरकारची. दादांच्या विरोधात जे जे व्हिडिओ आले ना, शिवीगाळ केलेले, धमक्या दिलेले, लायकीच नाहीये. पण तो व्यक्ती जर सापडला तर त्याला गाडीत टाका आणि पोलीस चौकीला द्या. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी सरकारची आहे. सगळ्या संघटना मानावर घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. पण संग्रामदादांचे हात बळकट करायचे, मोठी ताकद त्यांना द्यायची आहे. पुढच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करतो की संग्रामदादांचा लढा मोठा आहे. आपण जर जातीपातीमध्ये विभागल्या गेलो तर त्याचा फटका आपल्या आमदाराला बसणार आहे. म्हणून पुढच्या काळात ब्राह्मण नाही, मराठा नाही, वंजारी नाही, सुतार नाही, माळी नाही, तेली नाही, मातंग नाही, भिल्ल नाही, फक्त हिंदू. मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे, तेव्हा तेव्हा मी बौद्ध पण असलो पाहिजे, तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे, आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे. ते आपलं हिंदुत्व. आपला लढा जिहाद्यांच्या विरोधात, आपला लढा या ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्या पाद्र्यांच्या विरोधात आपला लढा आहे. आपला लढा आपल्या लोकांसोबत नाही. म्हणून बौद्ध, जैन, शीख, बाकी सगळ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या. आणि जी संग्रामदादा दिशा ठरवे. जिहाद्यांना अजून एक वाक्य सांगतो, ज्यांच्या बापांनी पोरं जन्माला आले तेव्हाच पोरांचे नाव संग्राम ठेवले, नाद करू नका. बापानं जर जन्माला आला तेव्हाच त्याचं नाव संग्राम ठेवले. संग्राम म्हणजे काय? युद्ध. की बाळा तुला आयुष्यभर युद्ध करायचंय, संघर्ष करायचंय. आणि जे जन्माला आलं तेव्हा त्याच्या बापानंच सांगितलंय तुला संघर्ष करायचाय. कशाला नाडता त्याला? त्याच्या नादी लागू नका. अहिल्यानगर मधल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवा. आपल्या भावंडांना साथ द्या. संग्रामदादा जगतापांच्या पाठीशी सगळ्या हिंदुत्व. आज पुण्यातनं रविदादा पडवळ असतील, गणेश भाऊ कदम असतील, मिलिंद भाऊ एकबोटे असतील, पंडित दादा मोडक असतील, हे चळवळीतले सगळे हिंदुत्ववादी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी स्टेजवरची मान्यवर संघटना वाढवा, ताकद वाढवा. पुढच्या वेळी सुजय दादा, पुढच्या वेळी संग्रामबाई या जगतापांना आहे ना इतकं लीड द्यायचंय फक्त हिंदुत्वासाठी. तुम्हाला माहिती मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी हिंदुत्वाचा कार्यकर्ता आहे. हिंदुत्वासाठी संग्रामदादांना इतकं लीड द्यायचं, पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आणि जो कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेईल त्याच्या प्रचाराला मी आहे ना. अहो सागर भाई याला 50,000 मतदान घेतलं आपण.
अपक्ष. सुजय दादांचा हात डोक्यावर होता तसं म्हणणं योग्य नाही, पण मी वाक्य मागं घेतो ते दादा माफ करा. पण फक्त हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेला आमचा सागर भैया भाला चिन्ह लढला. फक्त हिंदुत्वामुळे 50,000 मतदान घेतलंय. मग सगळे हिंदुत्ववादी पक्ष, सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, सगळे हिंदुत्ववादी नेतृत्व जर पाठीशी उभे राहिले तर हिंदुत्वाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करायला किती वेळ लागल? अशक्य नाहीये. सगळं शक्य आहे. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपल्याकडे एकच पर्याय आहे, हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व. आपल्या लेकी बाळी सुरक्षित ठेवायच्या असतील, आपली धर्मस्थळ सुरक्षित ठेवायची असतील, आपल्या देवी देवतांचा, साधू संतांचा आणि या समाजामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर अहिल्यानगर शहरामध्ये एकच पर्याय, संग्राम दादा जगताप. येऊ दे हिंदूंचे दिवस हो, लय सोसलंय हो, लय सोसलंय. विचारा गोरक्षकांना, विचारा मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना, विचारा किती त्रास सहन केलाय. आज आले सोन्याचे दिवस. फक्त घाबरू नका, हिंदुत्वाला जाहीर पाठिंबा द्या, ताकद द्या. अहो आम्ही गोड गोड बोललो तरी लोक पाकिट भरतात. काय गरज आहे आडवं जायची? पण आम्हाला माहिती आहे आज गोड गोड बोलून फक्त पैसा भेटल, पण आज जर खरं बोललो, हिंदुत्वासाठी बोललो तर आपला भगवा चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहील. जास्त बोललोय पण माझ्या संग्राम दादावर माझं प्रेम आहे तेवढं, त्याच्यामुळे मी भरपूर बोललोय. पण या निमित्ताने एक सांगू इच्छितो की ही जिहादी मंडळी किती अंगावर यायचा प्रयत्न केला तरी अहिल्यानगरच्या संग्रामपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्यांना आळंदीच्या संग्रामचा मुकाबला करावा लागला. महाराज जीव देईल बरं का, मी जीव देईल, जीव फाडून टाकील. जे कोल्हे कुत्रे इवळले ना, मी सगळ्यांचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले. सगळ्यांच्या मागं लागायचं. आमचा आमदार स्वाभिमानी, अभिमानी, लाडात वाढलेला आहे. त्याला शिवीची सवय नाही, त्याला गलिच्छ ऐकण्याची सवय नाही. त्यामुळं त्याला जे जे बोलतील आमच्या आमदाराला त्याचे दात घासात घालण्याचं काम आपण करायचं. वाहूनच जाऊ द्या, आता वाहूनच जाऊ द्या. चला, या निमित्तानं आपल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सन्माननीय सुजयदादा विखे पाटील, सन्माननीय अजयजी महाराज, सन्माननीय इतर सगळी मान्यवर मंडळी, पैलवान सागर भैया बेग, गणेश भाऊ कदम, रविदादा पटवळ, इतर सगळी मान्यवर माफ करा. आज नावासाठी नाही तर आपल्या हिंदुत्ववादी आमदारासाठीचा कार्यक्रम आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर माझ्या हिंदू बांधवांची माफी मागतो, जिहाद्यांची नाही. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. निवेदक, निवेदिका, या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, सहकारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एक गोष्ट, दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.